तर बघा, थर्ड रेल करंट कलेक्शन टेक्निक बघितली. आता आपण बघायचं आपल्याला ओव्हरहेड करंट कलेक्शन टेक्निक. ओव्हरहेड करंट कलेक्शन टेक्निक म्हणजे तुमचा जो ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या वर एक अशी कंडक्टर असते, वर कॅटेनरी वायर असते, खाली ड्रॉपर्स असते. पाहिले ना तुम्ही ते काय असतं? हा ट्रॅक आहे, ट्रॅकच्या वर अशा पद्धतीने एक कॅटेनरी वायर असतं, कॉन्टॅक्ट वायर असतं आणि एक कॅटेनरी असतं. ही ड्रॉपर आहेत आणि इथून असा रेल्वेचा अशा पद्धतीने ते पेंट कनेक्टेड असतं. तर हे ऑलरेडी तुम्ही पाहिले मागच्या याच्यामध्ये. तर बघा, करंट कलेक्शनचे दोन टेक्निक, एक ओव्हरहेड करंट कलेक्शन टेक्निक आणि एक थर्ड रेल करंट कलेक्शन टेक्निक. कोणकोणत्या? ओव्हरहेड आणि थर्ड रेल. थर्ड रेल म्हणजे दोन पटऱ्यासोबत अजून एक पटरी, त्या पद्धतीने कनेक्शन. त्याचे परत चार कनेक्शन. कोणते? एक टॉप, ओपन टॉप, एक टॉप कवर, त्याच्यानंतर दुसरं साईड आणि एक बॉटम. आठवते? त्याच पद्धतीने आता ओव्हरहेड करंट कलेक्शनच्या तीन टेक्निक आहेत. ओव्हरहेड करंट कलेक्शनच्या किती टेक्निक आहे? तीन टेक्निक आहेत. पहिली आहे पोल कलेक्टर. कोणती? पोल कलेक्टर. ओके, याच्यामध्ये ही रोलर व्हील असलेले पोल आहे आणि ते असं घासत चालतं, असं चाक जसं घासतं का तसं घासत चालतं. ओके, तर ह्या टाईपच्या कलेक्शनला आपण काय म्हणतो? पोल कलेक्टर म्हणतो. म्हणजे असे थ्रेड असेल आणि हे चाक जे असं घासत जातं, त्याला कनेक्ट करायला काय आहेत? दोन पोल कनेक्टेड आहेत. आणि हे ट्रम वेल वापरतो आपण. रेल्वेचा डब्बा, त्याच्यावर दोन असे हे आणि त्याच्यावर असा एक चाक आणि ते चाक असं घासत चाललं आहे, कंटिन्यू रोल होतो. समजलं कन्सेप्ट? त्याला काय म्हणतात? पोल कलेक्टर म्हणतात. ओके, हे कंडक्टर आहे आणि हे व्हील कलेक्टर आहे आणि हे काय आहे? त्याला पोल कनेक्टेड आहे. हे ट्रम वेल आहे. सो दिस इज अ पोल कलेक्टर. एक पोल कलेक्टर आहे, दुसरं बाऊ कलेक्टर आहे आणि तिसरं पेंटोग्राफ कलेक्टर आहे. पोल कलेक्टर, बाऊ कलेक्टर, पेंटोग्राफ कलेक्टर. पोल कलेक्टर, बाऊ कलेक्टर, पेंटोग्राफ कलेक्टर. पोल कलेक्टर, बाऊ कलेक्टर, बाऊ. ओके, आता पोल कलेक्टर बा, दिस इज यूज फॉर ट्रम वे. हे ट्रम वेला वापरतात. तुम्ही ते याच्यामध्ये रायगडला गेले कधी? रायगडला कुठंच जात नाहीत रे तुम्ही. आयुष्य हे फिरण्यासाठी असते. फिरत जा कधी कधी. तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला कळलं, त्या याच्यामध्ये बसल्यानंतर रोपवे खालून वर कसं जायचं. ओके, त्या याच्यामध्ये बसायचं आणि ते वर सोडतं, तिथून पुन्हा खाली येतं, अशा पद्धतीने. तर पोल कलेक्टर हे ट्रम वेला वापरतो आपण. तर याच्यामध्ये गनमेटल व्हील आपण इथं वापरतो. गनमेटल व्हील जे की कंटिन्यू हे करत असतं. त्याच्यानंतर स्प्रिंग प्रेशर इज अप्लाइड. याला स्प्रिंग प्रेशर असते, ते अपवर्ड अप्लाय करतं, म्हणजे ते घासत कंटिन्यू चाललं पाहिजे म्हणून. ओके, द व्हील इज अटॅच टू एंड ऑफ लॉंग पोल प्लेस ऑन रूप. ह्या लॉंग पोलला हे व्हील कनेक्ट असतं आणि ते असं कंटिन्यू घासत चालतं. तर इट इज सुटेबल फॉर 20 to 30 किलोमीटर पर आवर. 22 ते 30 किलोमीटर पर आवर एक कमी स्पीडने ट्रॅव्हल करणार आहे. ओके, म्हणजे तुम्ही रोपवेन वगैरे गेला असता तर दमान जातं, ते काय लई फास्ट जात नाही. ओके, कधीतरी तो बी अनुभव घ्या रोपवेमध्ये बसण्याचा. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही जहाजात बसले कधी? होडीत तर बसले का? नावीत? अवघड रे बाबा. हे अल्लाह, क्या क्या सुनना पड रहा है. नशीब यांना ट्रॅक्शन ब्रेक्शन तरी पाहायला भेटलं. तर बघा, हे पोल कलेक्टर हे समजलं, कन्सेप्ट समजला, बाकी सोडा. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बाऊ कलेक्टर. याच्यामध्ये हे व्हील जे ते काय फ्रिक्शन घासून काय होतं? संपून जातं. मग ते अख्खं असेंब्लीज बदलावं लागते. ओके, त्याऐवजी काय केलं आहे? त्याच्यानंतर हे जर इकडं तिकडं जर मूव्ह झालं तर त्याचा स्ट्रेस वाढतो. अप अँड डाऊन अशा पद्धतीचं मुवमेंट चालत नाही. त्याच्यामुळे एक बाऊ लावला, मोठा आडवा बाऊ, आणि त्याला अशा पद्धतीने पोल लावले. हे पोल लावले आणि ह्या पोललावर बाऊ लावला आणि ते असं घासत चाललं आहे. तर या टाईपच्या कलेक्टरला आपण बाऊ कलेक्टर म्हणतो. ते बाऊ पोल आहेत असे, अशा पद्धतीने तिरकस. दिस इज यूज फॉर ट्रमवे. पण ट्रमवेला हाय स्पीडला वापरतात. हे 20 ते 30 किलोमीटर पर आवर साधी स्पीड आहे, कमी स्पीड आहे. पण त्यापेक्षा हाय स्पीडला जर वापरायचं असेल तर हे ट्रमवे इथं वापरतात. चायनामध्ये
बऱ्याच सिटीमध्ये सिटी बस वगैरे नाही आहेत, तर ह्या एका ट्रमवेमध्ये बसले तुम्ही की सरळ ते दुसरीकडे नेऊन सोडते. ओके, चायना जापानमध्ये. आता मी तर चायना जापानमध्ये कधी गेलो नाही, परंतु त्या टेक्नॉलॉजीचे बरेच व्हिडिओ आणि त्याच्यावरचं संशोधन वाचलं आहे, येतं लक्षात. त्याच्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ 2 बायोपोल. आपल्या भारतामध्ये बी याचं इनॉग्रेशन झालं आहे काल परवा, मला वाटतं परवा झालं लेटेस्ट. अमित शहानी केलं, नाही मोदींनी केलं. ते इलेक्शनच्या रॅलीमध्ये होते ना ते, तर मोदी स्पेशल गुजरातला आले होते याचं उद्घाटन करायला. त्याच्यानंतर इट कन्सिस्ट ऑफ 2 बायोपोल. याला 2 बायोपोल आहेत आणि त्याच्यावर एंडला काय लावलं आहे, मेटलची स्ट्रीप लावलेली आहे आणि ती स्ट्रीप काय करते, स्ट्रीप ॲल्युमिनियम किंवा कॉपरची असते किंवा कार्बनची असते, ती करंट कलेक्शनचं काम करते. इथं काय होतं, जर ते थोडंफार इकडं तिकडं मूव्ह झालं तर काय फरक पडतो का, नाही. इथं मात्र फरक पडत होता, डायरेक्ट विषयच खलास. ओके. त्याच्यानंतर मेनी टाईम सेपरेट भाऊ. या साईडला येताना एक वेगळा भाऊ आणि त्या साईडला येताना एक वेगळा भाऊ, असे वेगवेगळे. कारण याची सेफ हे एका साईडसाठीची. अशी जर ट्रेन चालली तर हे ओके, पण अशी जर ट्रेन चालली तर जास्त फ्रिक्शन येईल, बरोबर आहे. त्याच्यामुळे हे दोन्ही साईडला वेगवेगळे असतात. तर बघा, एक ड्रॉबॅक आहे, द ड्रॉबॅक ऑफ बाऊ कलेक्टर आर डिफिकल्ट इन वन डायरेक्शन. एका दोन्ही डायरेक्शनला डिफिकल्ट आहे आणि लो करंट कलेक्शनची कॅपॅसिटी असते याची. ओके, हे 2 ड्रॉबॅक आहेत. मग हे 2 ड्रॉबॅक किंवा ह्या सगळ्या ड्रॉबॅक फुलफिल करण्यासाठी आपल्याला ॲडव्हान्स कलेक्टरची गरज पडते आणि ते ॲडव्हान्स कलेक्टर आहे पेंटोग्राफ करंट कलेक्टर. पेंटोग्राफ आपण जे बघितलं ते कोणतं होतं, पेंटोग्राफ होतं. पाहिलं का ते? बघा, करंट कलेक्शनमध्ये 2 टाईपच्या करंट कलेक्शन आहे. करंट कलेक्शनमध्ये 2 टाईपच्या करंट कलेक्शन आहेत. तर याच्यामध्ये बघा, पेंटोग्राफ करंट कलेक्शनचे 2 टेक्निक आहेत. एक डायमंड टाईप ऑफ पेंटोग्राफ कलेक्टर. डायमंड टाईप, डायमंडसारखं. डायमंड कसं असतं रे, 5 कोन असते त्याला. याला पण 5 कोन आहेत म्हणून त्याला काय म्हणतात, पेंटो म्हणतात. काय म्हणतात, पेंटो. 1 2 3 आणि वरचं एक 1 2 3 4 आणि वरचं एक 5, अशा पद्धतीने असते. येतं लक्षात. आता हे वरचं जे आहे त्याच्यावर काय केलेलं आहे, फ्लॅट कलेक्टर लावलेलं आहे. फ्लॅट कलेक्टर का, तर करंट कलेक्शन करायला. पण याचं जे मुवमेंट आहे या टाईपचं असते म्हणून याला काय म्हणतात, डायमंड टाईप ऑफ पेंटोग्राफ. डायमंड का, कारण 1 2 3 4 आणि खालचे अशा पद्धतीने आणि वरचं एक टॉपचं एक, अशा पद्धतीने 5, म्हणून त्याला डायमंड टाईप कलेक्टर म्हणतात. बघा, इट कन्सिस्ट ऑफ प्रेस स्टील चॅनल सेक्शन. हे काय, स्टील चॅनल सेक्शन जे की प्रेस होते आणि अप आणि डाऊन मूवमेंट करते. ओके. त्याच्यानंतर कलेक्टर स्ट्रीप इज फोर्स अपवर्ड अगेन्स्ट द कॉन्टॅक्ट सरफेस. ही अपवर्ड फोर्स असतो तो घासत चालतं आहे. ओके. त्याच्यानंतर मेटलाइज कार्बन स्ट्रीप विच गिव्स लुब्रिकंट प्रॉपर्टी अँड हाय करंट कलेक्शन. तर पहिल्या 2 याचा ड्रॉबॅक काय होता, करंट कलेक्शन लो होत होतं. तर हे काय आहे, घासत बी चालतं आहे आणि हे लुब्रिकेशन प्रोव्हाइड करते. हे मेटलचं आहे किंवा कार्बन मेटलचं आहे, ज्याने काय होते, फ्रिक्शन होऊन ते तुटण्याची शक्यता असते, कमी होते. आणि वेअर अँड टेअर जरी झालं तर त्याचा सरफेस असा बराच मोठा असल्यामुळं ते ॲडजस्ट करते. ओके. स्प्रिंग अँड एअर सिलेंडर असेंब्लीज यूज. एअर सिलेंडर आणि स्प्रिंगचं असेंब्ली तिथं वापरतो आपण. इथं दिसतंय तुम्हाला एअर सिलेंडर आणि स्प्रिंगची असेंब्ली. त्या पद्धतीची असेंब्ली त्याला वापरतो आपण. कशासाठी, अप डाऊन करण्यासाठी. आता बघा, ॲक्च्युलीची वर्किंग कशी आहे ते समजून घ्या. बघा, हे कन्स्ट्रक्शन आहे, ही ओव्हरहेड कंडक्टर आहे, हे पेंटो आहे, याला पॅन म्हणतात किंवा करंट कलेक्टर पेंटो म्हणतात त्याला. त्याच्यानंतर हे त्याचे मूवमेंटचे अँगल आहे, हे अप्पर आर्म आहेत, हे लोअर आर्म आहेत, हे अप्पर आर्म आहेत, हे लोअर आर्म आहेत. त्याच्यानंतर हे तुमचं इंजिनचं टॉप आहे, त्याला स्प्रिंग ऑपरेशन आहे अप डाऊन करण्यासाठी. त्याच्यानंतर इथं हे फिक्सेशन आहे आणि अशा पद्धतीने ते अप डाऊन मूवमेंट पिस्टन सिलेंडरच्या प्रोसेसने होतं. कोणत्या प्रोसेसने होतं,
पिस्टन सिलेंडरच्या प्रोसेस. आता वर्किंग बघा. रायझिंग, कंप्रेस एअर मूव द पिस्टन. कंप्रेस एअर काय करेल, पिस्टनला मूव करेल अपवर्ड, अलाउइंग स्प्रिंग टू लिफ्ट द पेंटोग्राफ अंटिल कॉन्टॅक्ट विथ द ओव्हरहेड. जोपर्यंत ते कॉन्टॅक्टमध्ये असेल ओव्हरहेडच्या तोपर्यंत पिस्टन त्याला वर मूव करेल, आणि एकदा का कॉन्टॅक्ट संपला की ते पिस्टन काय करेल, सोडून देईल, मग ते खाली येऊन जाईल. तर याला काय म्हणतो आपण, रायझिंग मेकॅनिझम म्हणतो. समजतंय का? पिस्टन कॉम्प्रेसर एअर थ्रू त्याला वर ढकलण्याचं काम करते. त्याच्यानंतर ऑपरेटिंग, द पेंटोग्राफ ऑपरेट स्लोलीची स्पेलिंग चुकली का रे, स्लोली ऑन स्प्रिंग इन्शुरिंग फ्री मुवमेंट ड्युरिंग राईज अँड फॉल. तर ही जी अप अँड डाऊन मुवमेंट एकदम फास्ट होती का, नाही, स्लोली होती, कारण स्प्रिंग ऑपरेशन आपण तिथं वापरत असतो. या स्प्रिंगने त्याचं मुवमेंट अप अँड डाऊन जे आहे ते स्लो होऊन जाईल. त्याच्यानंतर लोअरिंग, रिलीजिंग एअर, ज्यावेळेस रिलीज कंप्रेस केलं तर वर जातं आहे, आणि एअर रिलीज केलं की परत ते खाली येते. लोअरिंग द आणि होल्ड द स्प्रिंग. बघा, हे परत खाली येऊन बसते, त्याचं काम संपलं का ते खाली बसते, आणि काम सुरू झालं ते वर जाते, या पद्धतीने. ओके. डिझाईन इन्श्युअर रिलीजिंग रिअल काय बघा, डिझाईन इन्श्युअर रिलिएबल अँड शॉक प्रूफ ऑपरेशन ड्युरिंग द व्हर्टिकल मुवमेंट. तर कुठंही शॉक लागणार नाही, सेफ्टीचं कुठे नुकसान होणार नाही, अशा पद्धतीचं ऑपरेशन तिथं ते कॉन्टॅक्टमध्ये केलं जातं. नाहीतर त्याचा जर कॉन्टॅक्ट कुठंतरी चुकून हुकून याला लागला की काय होईल, अख्ख्या ट्रेन मेटलची असते, विषय खलास होऊन जाईल, आणि ते 25 kVचं असते, त्याच्यामुळं ते खूप काळजीपूर्वक करावं लागेल. त्यामुळं हे पेंटोग्राफ इन्श्युरिटी देतो, आणि हे रिलेबल ऑपरेशन आहे, सेफ आहे, म्हणून ह्या टाईपचा पेंटोग्राफ सगळ्यात जास्त वापरला जातो. ओके. दोन्ही टाईप वापरल्या जातात, तो पण खूप मोठ्या प्रमाणात वापरतात, हा पण खूप मोठ्या प्रमाणात वापरतात. ओके. ते डायमंड कलेक्टर समजलं, पुन्हा एकदा सांगतो. याच्यामध्ये काय नाही, हे ओव्हरहेड कंडक्टर आहे, हे पेंटो आहे, याच्यामध्ये अप डाऊन मुवमेंट आहे, त्याच्यानंतर स्प्रिंग आहे, याला कनेक्टेड. जसं आपण कॉम्प्रेस एअर दिलं की ते पेंटोवर कनेक्ट राहील, एअर रिलीज केलं की ते पेंटो खाली येईल. ओके. आणि ऑपरेटिंग मेकॅनिझम ही स्लो वर खाली व्हायची प्रोसेस होईल, बस दुसरं काय नाही. समजलं? चला, आता आपण ॲडव्हान्स पेंटोग्राफ बघू. ॲडव्हान्स म्हणजे तोच पेंटोग्राफ आहे, त्याच्यात ॲडिशनल व्हर्जन, एक डायमंड टाईप आणि दुसरे फेविली टाईप. तर हे फेविली टाईप येण्याची अतिशय दाट शक्यता आहे. ओके. डायमंडसुद्धा विचारतात कधी, पण जास्तीत जास्त काय विचारतात, फेविली विचारतात. तर याच्यामध्ये काय वेगळं काही नाही, हे ओव्हरहेड करंट कलेक्शन, त्याच्यानंतर हे बाऊ, त्याच्यानंतर हे शंक, त्याच्यानंतर हा लोअरिंग आर्म. ओके. हा अप्पर आर्म, हा लोअर आर्म, त्याच्यानंतर हे तुमचे हॉरिझॉन्टल स्पिंडल, तुम्ही बघितलं ना ते असे आडवे कनेक्टेड होते. त्याच्यानंतर हे इन्सुलेटर, आणि त्याच्यानंतर हे स्प्रिंग ऑपरेशन अप डाऊन मूवमेंट करायला. ओके. त्याच्यानंतर हे लेवल आर्म आहे, इथून हे पिस्टन सिलेंडर आहे, कंट्रोल सिलेंडर आहे, आणि थ्रोटल वॉल आहे. इथून प्रेशराईज, हे प्रेशर केलं की हे वर जातं आहे, आणि प्रेशर रिलीज केलं की ते खाली येतं आहे, बस दुसरं काहीच नाही. हे आपण याच्यामध्ये हवा भरली की काय होणार आहे, हे प्रेशराईज होणार आहे, हे वर जाणार आहे, आणि हवा सोडली की हे खाली येणार आहे, बस एवढाच प्रिन्सिपल. तर कन्सेप्ट समजून घ्या. बेस, तर आता हे काय, वेल्डेड स्ट्रक्चर विथ बॉल बेरिंग विथ आर्टिक्युलर सिस्टीम, एक स्पेसिफिक आर्टिक्युलर सिस्टीम आहे की ज्याच्यामध्ये वेल्डिंगचा पार्ट कनेक्ट केलेला आहे, आणि याच्यामध्ये प्रेशर आणि पिस्टन आणि सिलेंडर अशा पद्धतीचं चेंबर आहे. याच्यामध्ये कंप्रेस एअर भरलं की काय होईल, ते वर जाईल, आणि ते जर रिलीज केलं ते खाली येईल. बघा, आर्टिक्युलर सिस्टीममध्ये काय काय, हे सगळं आर्टिक्युलर सिस्टीममध्ये येतं. तर याच्यामध्ये हॉरिझॉन्टल स्पिंडल येते. ओके. हे हॉरिझॉन्टल स्पिंडल आपण प्रेशराईज केलं ते वर नेण्याचं काम करते. त्याच्यानंतर लोअरिंग आर्म, हे खालच्या साईडनी खालीवर करण्याचं आहे. हे थ्रस्ट रॉड आहे, हे ॲडजस्ट करतं आहे. आणि हे अप्पर आर्म आहे, शंक अप्पर आर्म, हा अप्पर आर्म आहे.
तर हा त्याला कनेक्ट राहतो आणि ते घासत चालतं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर एक थ्रस्ट रॉड, तिरकस रॉड असतो पहा, तिथं बी होता आडवा असा तिरकस रॉड, तर तो ॲडजस्टमेंटसाठी असतो. त्याच्यानंतर ट्रान्सफर ट्यूब, लेवल किती लेवल वाढवावं लागेल त्यासाठीची ते हे आहे. त्याच्यानंतर पोझिशनिंग रॉड, ही पोझिशन. त्याच्यानंतर स्मूथ मुवमेंटसाठीचं मेकॅनिझम. तर ही जी मुवमेंट आहे ही स्मूथ होणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला पिस्टन सिलेंडर चेंबर जे आहे आणि ही वॉल आहे, ह्या वॉलचं प्रेशर कमी जास्त, एकदम फास्ट रिलीज किंवा एकदम फास्ट कंप्रेस होत नाही ते, तर ते स्लो होतं. त्याच्यामुळं ती मुवमेंट त्या पद्धतीने होते. त्याच्यानंतर रायझिंग स्प्रिंग. तर हे काय होईल, ज्यावेळेस स्प्रिंग टाईट होईल, ज्यावेळेस हे राईज होईल त्यावेळेस काय होईल, स्प्रिंग ताणल्या जाईल. ज्यावेळेस यातली हवा म्हणजे